आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते सर्वांना. मॅडम. नमस्ते मॅम. नमस्ते नमस्ते आत्मा आत्मा सर्वांना. नमस्ते ताई. आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्कार सर्वांना. मॅडम. नमस्ते मॅडम. आज तो गोड हृदयामधून आलेला सर्वांचा आत्मा नमस्ते. या ब्रह्मांडाची ऊर्जा आणि कृतज्ञतेची जादू आपण शिकत आहे आज. हृदयस्थ जादू, हृदयापासून आलेला तो आवाज आज आपल्याला ओळखायचा आहे. आणि म्हणून मी म्हटलं तो आलेला आत्मा नमस्ते कुठून, तर हृदयापासून. आपल्या सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना सुद्धा आत्मा नमस्ते. आणि आणि आपल्याला सुद्धा कृतज्ञतेचं व्रत करायचं असेल, द सिक्रेट रॉन्डा वन यांचं कृतज्ञतेची जादू हे पुस्तक. हे म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाकडून मला हक्कानी प्रेमाने काय आणि कसं मागून घ्यायचं ती चावी, ते समजून सांगणारं शास्त्र. या ब्रह्मांडाचं शास्त्र, या ब्रह्मांडाची ऊर्जा आपण घ्यायची कशी, आणि ही घेतलेली ऊर्जा आपल्या स्वप्नपूर्तीसाठी कशी वापरायची, हे टेक्निक आजच्या सेशन मध्ये आहे. अधिक जास्त पुढे जायचं आहे आपल्याला, अधिक अधिक हृदयापर्यंत. हृदयाची भाषा समजून घ्यायची आहे असं म्हणूया. खूप सुंदर, छोटस पण खूप अर्थपूर्ण असणारं आजचं सेशन. आजचा आपला प्रवास, आज अशा प्रवासाला जायचं आहे ना, की जो प्रवास आपल्या हृदयापासून सुरू होतो आणि या विश्वाच्या अथांगतेपर्यंत पोहोचतो. आणि लक्षात असू द्या, आजचा दिवस काही फक्त अभ्यासाचा नाही आहे, तर आज अनुभूती घ्यायची आहे. प्रेमाची, हृदयाच्या जादूची, कृतज्ञतेची, आभाराची आज घ्यायची आहे अनुभूती. म्हणजे काय, तर आजचं नो प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल नाही, तर अनुभूती, अनुभव घ्यायचा आहे. खूप सुंदर. त्या हृदयाची जादू काय आहे ही उलगडणारा हा दिवस आजचा. तुम्ही ते आपल्या हृदयावर खूप सारे गाणे ऐकलेले आहेत, आहे की नाही? आनंदी हृदयाचे गाणे ऐकलेले आहेत ना? हृदयी वसंत फुलताना, अधिक हृदयामध्ये नाम श्री प्रभूंचे, आहे ना? अच्छा, कोणाला तरी गाणं पण सांगायचं, गाणं सांगायचं असेल त्यांनी हात वर करावं. गाणं सांगायचं असेल त्यांनी हात वर करा, मग मी त्यांना संधी देईल. पटकन बघा कोण सांगते. माझी लीना गाणं सांगते आता. हा. माईक सुरू. लीना, माईक सुरू. हृदयात वाजे समथिंग, सारे जग होते हॅपनिंग, नसते सदा मी अशी. असं एक गाणं आहे. छान, खूप छान. आणि लीनाला संधी मिळाली नव्हती गाण्याची, आता मिळाली की नाही लीना? हो येस. थँक्यू. कोणाला? ऊर्जेला. येस, तुम्हाला. अधिक बघा, छान हृदयाचं गाणं कोणाला येते, हात वर करा. जो हात वर करेल ना त्याला संधी मिळेल, हात वर न करता संधी मिळणार नाही. चला, कोणालाच येत नाही, कॅन्सल. कोणालाच येत नाही. बघा, प्रत्येकाला वाटते मॅडमनी कॅन्सल तर करू नये, पण मी काही हात वर करणार नाही. कसं? कारण मी काही तुमचे गाणे ऐकलेले नाही आहेत. चला, सुलभाताई, येते का एखादं गाणं हृदयावरचं? नाही. हा. अरे, लाजल्या. हम्म. चला, तर बघा, हे हृदय आपल्याला आज या हृदयासोबत आपलं अधिक जास्त कृतज्ञता आणि जो आतला आवाज म्हणतो ना आपण, आतली ऊर्जा, ती ऊर्जा आज आपल्याला अनुभवायची आहे.
म्हणून मी म्हटलं होतं की आजचं सेशन खूप वेगळं, प्रॅक्टिकल नाहीये, अनुभूती घ्यायची आहे त्या हृदयाची. आपलं हृदय आपल्यासाठी कायम धडकत आहे, आहे ना. आपण झोपतो तरी हृदय काम करत आहे. आणि आपण जेही काही काम करतो ते काम करत असताना तो भाव जर का हृदयामधून आला ना, तर ते काम अधिक अधिक सुंदर होत असतं. जसं आपण म्हटलं आहे की आत्मा नमस्ते म्हणत असताना आपण जर थ्रोट चक्रामधून म्हटलं तर ते वेगळं आहे, आणि तेच जर काय हृदय चक्रामधून म्हटलं तर ते खूप वेगळी एनर्जी जाणवते. हो ना. तर तेच तेच आपल्याला आयुष्यामध्ये अनेक वेळा आपल्याला हवं असतं काय, प्रेम. आपल्याला आयुष्यामध्ये अनेक वेळा हवं असतं काय, प्रेम. बरोबर ना. प्रेम, समजूतदारपणा, दयाळूपणा आपल्याला हवा असतो. मग हे सगळं येतं कुठून? मला जे हवं आहे ते ते कुठून मागावं, ते कुणाकडे मागावं? मला काय हवं आहे? मला प्रेम हवं आहे, मला आपुलकी हवी आहे, मला श्रद्धा हवी आहे, मला समजूतदारपणा हवा आहे. मग तो मागणार कोणाला? तर ते येण्याचं उगम स्थान आहे आपलं हृदय. हृदय चक्र, हृदय. जर हृदयामध्ये गोडवा असेल तेव्हा ते शब्द, स्पर्श आणि नातं सुद्धा जादुई होतं. आपण म्हणतो ना मनातच नाही तर मग काय येणार आहे वाणीमध्ये, म्हणतो ना आपण असं. येस. जर तुमच्या हृदयामध्ये प्रेम आहे तर ते शब्दांमध्ये ओतलं जातं. आणि जर फक्त वरच्यावर आहे तर त्या भावना पण आपल्याला समजतात, आपल्या सगळ्यांना समजतं की मॅम त्या आमच्यासोबत छान बोलतात पण आहे ना वरच्यावर बोलतात. आणि कधी कधी असं सुद्धा म्हणतो आपण की मॅम त्या आमच्यासोबत वाईट वागतात पण त्यांचं मन आहे ना खूप छान आहे, असं पण म्हटलं जातं. की नाही, त्यांच्या मनात काही नाही आहे, त्यांच्या मनामध्ये आपुलकी प्रेम आहे, पण मात्र बोलतात कडक. ते जे कोणी असेल असं होतं अनेक वेळा. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की ते प्रेम, ती आपुलकी, ती माया, ती श्रद्धा, तो आपलेसेपणा, हवा हवासा असणारा, या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? तर हृदयामध्ये आहेत. आणि जर हृदयामध्ये असेल तर वाणीमध्ये येईल, आणि तर मग या जगामध्ये येईल. म्हणून जर काय तो ऊर्जेचा सोर्स आपल्या आतमध्ये असेल, तो ऊर्जा साठलेली हृदयामध्ये असेल, तर तो स्पर्श तो ऊर्जेचा असू दे, नातेसंबंधांचा असू दे, शब्दांना असू दे की कार्याला असू दे, तो आपोआप आपल्या आतमध्ये आपल्याला बाह्य रूपामध्ये दिसेल. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जोडलेले सगळेजण, हो ना. रेखीसोबत जोडलेले, या दिव्य ऊर्जेसोबत जोडलेले आपण सर्वजण. तुम्हाला माहिती आहे काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे हृदय केंद्र जागृत असणे, ऍक्टिव्ह असणे. जेव्हा आपण जेव्हा केव्हा आपण जेव्हा केव्हा आपण ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा सगळ्यात पहिलं कार्य होतं काय माहितीये? माफ करा, माफी मागा, स्वतःचा स्वीकार करा. म्हणून तुम्ही हालचाल करा जरा, मला दिसता. हा, छान. माफ करा, माफी मागा. पहिले शिकतो स्वतःवर प्रेम करा. पहिले आल्यानंतर तुम्हाला हेच शिकवलं ना, सेल्फ लव्ह, सेल्फ फॉरगिव्हनेस. किती सुंदर गोष्टी शिकलो आपण. किती टप्प्याटप्प्यावर आपण स्वतःला बदलत गेलो आहे, अंतर्बाह्य बदललाय स्वतःला. ही सुरुवात कुठून झाली? हृदयापासून. म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीमधलं सगळ्यात महत्वाचं केंद्र आपण ऊर्जेसोबत जुडलेलं आहे, दिव्य ऊर्जेसोबत आपण जुडलेलो आहे. आणि ही दिव्य ऊर्जेचं उगम स्थान म्हणूया, किंवा या दिव्य ऊर्जेला आकर्षित करण्याचं स्थान आपल्या आतमध्ये हृदयच आहे, हृदय चक्रच आहे. कारण हृदय चक्र ऍक्टिव्ह असेल तेव्हा क्राऊन ऍक्टिव्ह असेल, आणि वरून मोठ्या प्रमाणात ऊर्जा येईल. जर हृदयच अशा स्थितीमध्ये असेल तेव्हा वरून येणारी ऊर्जा सुद्धा दुगू 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 येईल, थोडीशी थोडीशी येईल. आणि मग वापरसाल केवढी? जेवढी गरज आहे छोटी छोटी तेवढी. मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करायची आहे
मोठ्या प्रमाणात वापरायची आहे. आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणायची आहे. तर छान स्वच्छंदी मस्त आनंदी राहायला हवं. आपल्याला स्वतःचा स्वीकार करायला हवा आणि जे मला हवं आहे त्या भावना कुठून यायला हव्या, हृदयामधून यायला हव्या. आणि हेच आजचं सेशन सांगते आहे की तुला जर काही काही हवं आहे, छान काही हवं आहे, तर ते मिळण्याची चाबी हृदय चक्र आणि हृदयामधूनच येणारी ती ऊर्जा, हृदय चक्रामधून बॅलन्स करून येणारी ती ऊर्जा आपल्याला मोठ्या प्रमाणात कृतज्ञतेची जादू म्हणून वापरायची आहे. गोष्टी मागण्यासाठी वापरायची आहे. म्हणजे आतून आवाज आला पाहिजे की मला काय हवं आहे, आतून आवाज, आणि ते मला या ब्रह्मांडाने दिलं आहे. याकरिता ते आतून कृतज्ञता व्यक्त केली. हा म्हणायला थँक्यू, हा थँक्यू थँक्यू, थँक्यू थँक्यू असं नाही. ते तोंडामधून थँक्यू थँक्यू नाही आलं तरी चालेल, पण हृदयामधून आलं पाहिजे की यांनी माझ्यासाठी जे काही केलं आहे ना त्याकरता खूप खूप धन्यवाद. आपण अनेक वेळा असं करतो, समोरच्याबद्दल खरंच कृतज्ञ असतो, पण आपण एक शोधत राहतो की समोरची व्यक्ती असं काही करत आहे, यामागे यांचा काय स्वार्थ असेल. आज समोरची व्यक्ती आपल्याला मदत करत आहे, काहीतरी स्वार्थ असेल. स्वार्थाशिवाय कोणीच काही करत नाही. आपल्या मनावर ठाम बसलेला आहे. ठीक आहे, समोरच्याचा स्वार्थ असू दे ना, तो पैसे कमावण्यासाठी काम करू दे ना, किंवा सेवा देण्यासाठी करू दे. सेवा देण्यामधून त्यांना पुण्य मिळेल, ठीक आहे. पण मला जी सेवा मिळते आहे, मला जो आनंद मिळतो आहे, मी तर घेणारा आहे ना, त्याकरता थँक्यू म्हणूया ना. आणि तो येणारा थँक्यू थँक्यू नकोय, तर तो हृदयामधून आलेला आवाज असायला हवा, आतून आलेला तो आपुलकीचा भाव असायला हवा. त्या मंदिरामध्ये जात असताना सुद्धा अंतर मनापासून ती कृतज्ञता, तो स्वीकाराचा भाव असावा. कुठल्याही शक्तीपीठावर जात असताना, आपल्या धर्माचं असो किंवा नसो, तेथे आपण नतमस्तक होत असताना तो हृदयापासून भाव आला पाहिजे, तर तुम्हाला ऊर्जा ग्रहण करता येणार आहे. नाही तर तुम्ही कितीही उपवास करा, तुम्हाला किती ऊर्जा मिळते सांगता येत नाही. उपवास, व्रत, वैकल्य या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे तुमचं हृदय चक्र ऍक्टिव्ह होणं. परंतु आपण जर काय त्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या भावाने बघत राहिलो, तर हृदय चक्र ऍक्टिव्ह होत नाही. जर हृदय चक्र ऍक्टिव्ह नाही झालं, तर तुम्ही रात्रंदिवस उपवास करा, रात्रंदिवस नामजाप करा किंवा जे काही करा, त्याला अर्थ नाही. तो येणारा भाव वरच्या वर नको आहे. माळ जाप करत असताना 108 माळ जाप केले काय, आणि एकच माळ पूर्णपणे हृदयापासून काय जाप केला ना, तर तो अधिक प्रभावी ठरेल. फक्त मुखातून नव्हे, तर हृदयातून प्रभू नाम आलं पाहिजे. मी आज जी कृतज्ञता व्यक्त करत आहे ती फक्त मुखामधून नव्हे, तर हृदयामधून आली पाहिजे. आणि हे आज आपल्याला अनुभूती घ्यायची आहे की एखादं काम करत असताना मी ते हृदयापासून केलं. तर आजचा स्वयंपाक छान झाला त्याकरता खूप खूप धन्यवाद, ते वेगळं. आणि आजचा स्वयंपाक छान झाला याकरिता खूप खूप धन्यवाद, तो भाव वेगळा, तो हृदयापासून येऊ द्या, असं म्हणायचं आहे. एखाद्याचं कौतुक करायचंय तर 2 शब्दांनी कमी करा लागल्यास, पण एकच शब्द वापरा, पण तो हृदयापासून वापरा. आणि हृदयापासून गेलेला आवाज तो नक्कीच समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहोचतो. आणि आजच्या जगामध्ये हृदयांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की रेकी म्हणजे काय, तर आपलं हृदय चक्र, अनाहत चक्र, याचा अर्थ असा आहे अध्वनी, जे शब्दांच्या पलीकडचं आहे, जो फक्त भाव आहे, जी अनुभूती आहे. जेथे शब्द थांबतात आणि तेथे जादू सुरू होते. शब्दांची किमया संपली, तेथे जादू सुरू होते. तेथून कृतज्ञता व्यक्त करता येते. आणि या जादूच्या हृदयाकडे आपण आता असं जायचं आहे ना की शांत करा बरं डोळे बंद, शांत बसा, करा बरं डोळे बंद, शांत बसा आणि स्वतःच्या हृदयासोबत जुळा. स्वतःच्या हृदयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा. हा तुमचा उजवा हात आणि ठेवा बरं हृदयावर.
ठेवा बरं हृदयावर. स्माइल करा. शांत बसा. स्वतःच्या हृदयासोबत, या ब्रह्मांडासोबत जुडा. आपल्या या हृदयाच्या स्पंदनांमध्ये युनिव्हर्सची, या ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. आणि या स्पंदनामधूनच आज जादू साकार होणार आहे. याच स्पंदनांमधून आज जादू साकार होणार आहे. स्माइल. स्माइल कमी पडते आहे, थोडीशी स्माइल अधिक. असे नाही, असे नाही, मानसी शांत. मस्त. स्माइल. बघा, शांतपणे डोळे बंद करून बसा. चेहऱ्यावर स्मित हास्य. आपल्या हृदयाच्या स्पंदनांकडे लक्ष केंद्रित करा. ताठ बसा. आपल्या हृदयामध्ये एक हिरव्या रंगाचं प्रकाशपुंज बघा. आपल्या हृदयामध्ये एक हिरव्या रंगाचं प्रकाशपुंज बघा. स्माइल. 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 बघा. आणि प्रत्येक श्वासामध्ये हा प्रकाश वाढतो आहे. श्वास घ्या. प्रत्येक श्वासामध्ये हा प्रकाशपुंज वाढतो आहे. श्वास घ्या. आणि जणू हा प्रत्येक श्वासासोबत आपलं हृदय अधिक फुलत आहे. आपले स्पंदन आपल्याला अधिक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटत आहे. बघा, आपलं हृदय आपल्यासोबत अधिकाधिक बोलत आहे असं वाटते आहे. आता बघूया, मी एक एक शब्द म्हणेल, एक एक वाक्य म्हणेल, तेव्हा तेव्हा तुम्हाला काय होईल, तर अधिक अधिक आपलं हृदय आपल्यासोबत छान संवाद साधते असं वाटेल. म्हणा, मी प्रेम आहे. मी आभार आहे. मी प्रेम आहे. मी आनंद आहे. मी आभार आहे. मीच कृतज्ञता आहे. मी प्रेम आहे. मी आभार आहे. मी आनंद खुशी आहे. मीच या ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. आणि मीच या ब्रह्मांडासोबत एकरूप आहे. सर्व दुःख, नाराजी, अपराध भावना या प्रकाशामध्ये पूर्णपणे विलीन होत आहेत, नष्ट होत आहे. माझं हृदय आता फुलाप्रमाणे हलकं 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 होत आहे. माझं हृदय आता छान फुलाप्रमाणे, टवटवीत फुलाप्रमाणे हलकं, ऊर्जावान, अधिक ऊर्जावान होत आहे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडाकडून आलेल्या प्रेमाचं स्पंदन जणू आशीर्वाद होऊन मला स्पर्श करत आहे. या ब्रह्मांडाकडून आलेले प्रेमाचे स्पंदन आशीर्वाद रूपी आशीर्वाद होऊन मला स्पर्श करत आहेत. मला स्पर्श करत आहेत. या ब्रह्मांडीय ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. स्माइल करा. बघा, आपल्या हृदयाचे स्पंदन अनुभव करा. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेली अत्यंत महत्वाची गोष्ट, त्या गोष्टीला हृदयापासून धन्यवाद माना. माझ्या आयुष्यामध्ये आज असलेल्या नातेसंबंधांकरिता खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आता तुम्हाला काय हवं आहे ते एक विश घ्या डोळ्यासमोर. काय हवं आहे तुम्हाला? आणि असं मनात म्हणा की ते तुम्हाला मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. त्या गोष्टीसाठी आभार माना.
आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अंतर मनापासून आभार व्यक्त करा. तुम्हाला जे मिळालं आहे, जे हवं आहे ते तुम्हाला मिळालं आहे याकरिता. अगदी हवं आहे ती हाक सुद्धा आर्त असावी आणि जे मिळालं आहे ती सुद्धा आभार सुद्धा तेवढेच आतून असावे. आपल्या हृदयाचा भाव आपल्याला बघायचा आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. लक्षात घ्या, आपलं हृदय चक्र हेच आपलं खरं सामर्थ्य आहे. आपणच प्रेम, शांतता आणि आभाराचे सोर्स आहोत. आपलं हृदय हे या ब्रह्मांडासोबत जोडलेलं आहे. आपल्याला जे काही हवं आहे, मला जे काही हवं आहे ते मागण्यासाठी मी माझ्या हृदयामधून येणारी ती कृतज्ञता जेवढी अधिक तेवढं मला मिळणार आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपल्याला वाटेल तेव्हा आपले डोळे उघडू शकता. आपल्याला वाटेल तेव्हा आपले डोळे उघडू शकता. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. लक्षात असू द्या, हृदयामधून मागलेली प्रार्थना कधीही कधीही रिकामी जात नाही. हृदयामधून मागलेली प्रार्थना कधीही रिकामी जात नाही. हृदयामध्ये कृतज्ञतेची जादू असेल तर आयुष्य अधिक अधिक समृद्ध असणार आहे. कारण तुम्ही मागणार तेच तुम्हाला मिळणार आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे. म्हणून आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आजच्या दिवशी आपल्याला आपल्या हृदयामधील जादूशी एकरूप व्हायचं आहे, स्वतःला सिद्ध व्हायचं आहे आणि प्रेम द्यायचं आहे. असं केल्यामुळे काय बरं होणार आहे, तर लक्षात घ्या काय होणार आहे. तर हृदयामधील जादू म्हणजे काय, तर आतून बाहेर प्रवाहित होणारी एक शक्ती, अंतर्मनापासून येणारा तो आवाज. हृदय काय आहे, तर आपल्या आत्म्याचं घर आहे असं म्हटलं जातं. देवाच्या प्रत्येक लहरीचं प्रतिबिंब आपल्या हृदयामध्येच उमटत असतं. देवाच्या प्रत्येक लहरीचं प्रतिबिंब आपल्या हृदयामध्ये उमटत असतं आणि म्हणून तो आलेला आवाज हृदयापासून हवा. तुम्ही अनुभूती घेतली ना आता? कसं वाटलं ना तुम्हाला? छान वाटलं. जेवढं आपण आपल्या हृदयापासून आवाज देऊ ना, ती हाक त्या ब्रह्मांडापर्यंत, त्या परमेश्वरापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की ईश्वर सर्वभूतान हृदय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे आणि हे हृदय प्रेम, क्षमा, करुणा आणि शांततेचं स्तोत्र आहे, सोर्स आहे. जेव्हा आपण ब्रह्मांडाकडून काहीही मागतो तेव्हा ते बुद्धीने नाही तर हृदयामधून मागलं गेलं पाहिजे. जे बुद्धीने मागला ते केव्हा भेटेल मी सांगत नाही, परंतु जे हृदयापासून मागल्या गेलं ते तत्काळ मिळतं. कारण त्या ब्रह्मांडाला हृदयाचा आवाज समजतो. कारण हृदय चक्र ओपन असेल तरच या ब्रह्मांडाकडून येणारी क्राऊन चक्रामधून येणारी ऊर्जा घेण्यास आपण सक्षम आहे. बरोबर.
आपल्या हृदय चक्रामधून निघणाऱ्या भावना ह्या सबकॉन्शियस माइंडला खोलवर पोहोचतात. तेथे मॅनिफेस्टेशन उत्कृष्ट प्रकारे घडते. इथं आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्याचे व्हायब्रेशन अधिक जास्त क्रिएट होतात. म्हणून मन दुखलं, हृदय दुखलं ना की लवकर आपण ती विसरत नाही, त्या वेदनांमधून बाहेर निघत नाही. तसंच हृदय आनंदी असेल ना तर त्या आनंदामधूनही लवकर बाहेर निघत नाही. कळलं? हा, जसा आनंद भरभरून झाला तर सबकॉन्शियस माइंड अधिक उत्तेजित, छान होऊन अधिक कृतिशील व्हायला लागतो. लवकरात लवकर आपल्या मागण्या मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं. तसंच दुःख सुद्धा आपण लवकर विसरत नाही. म्हणून आपल्याला त्या दुःखाच्या भावनेला कट करायचं आहे. आनंदाची, प्रेमाची, सुखाची भाषा हृदय चक्रामध्ये अधिक जास्त 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 टाकायची आहे. आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये येणारे हृदय चक्रामध्ये असलेले ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी आजचं सेशन आहे. आणि केव्हा हे होणार? हृदय चक्र छान ओपन. ज्याला हृदयाचा आज आवाज ऐकायला आला ते कुठेतरी माफीच्या, स्वीकाराच्या, आनंदाच्या भावात आहेत. आणि ज्याला हृदयाचा आज आवाजच ऐकायला आला नाही, ज्याला ते स्पंदनच समजले नाही, तर त्यांना गरज आहे स्वतःच्या इमोशनल हिलिंगची. मला माझ्या भावनांचं हिलिंग करायचं आहे, भावनांवर नियंत्रण मिळवायचं आहे, भावनांचा ताबा घ्यायचा आहे. नितांत गरज आहे. मला स्वतःला त्या दुःखामधून, त्या वेदनेमधून, त्या भीतीमधून किंवा काही अनेक सगळ्या गोष्टींना माफ करून पुढे निघायचं आहे. ही गरज आहे. जेथे आभार आहेत, जेथे प्रेम आहे, जेथे दयाळूपणा आहे, तेथे मन आणि शरीर दोघांचंही आरोग्य संपन्नता आहे. जर प्रेम, माया, आपुलकी, श्रद्धा स्वतःच्या आतमध्ये आहे तर आरोग्य आहे. आपलं हृदय चक्र छान ओपन असणं म्हणजे मानस क्षमतांचा विकास होणं, माफ करायला शिकणं. आपल्या हृदयाची ऊर्जा मेंदूपेक्षा 5000 पटीने अधिक शक्तिशाली आहे. हे ऍक्टिव्ह असलं की आपल्या मेंदूमधील ज्या काही स्त्राव आपल्या विकासासाठी, शारीरिक मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी गरजेचं आहे, ते स्त्राव हृदय क्रिएट करतं. म्हणजेच काय, तर ती कृतज्ञता हृदयामध्ये आल्यामुळे आपले हार्मोन्स बॅलन्स होतात. किती किती भाषेमध्ये सांगू. पण जर काय तुम्ही चिडके आहात, रडके आहात, तुमचं हृदयामध्ये लोकांप्रती त्रागा, राग, दुःख, वेदना आहे, तर तुम्ही कृतज्ञतेच्या भावात नाही. आणि जर तुमचं हृदयच स्वच्छ नाहीये तर युनिव्हर्स कडून येणारं काहीही स्वीकारण्याची तुमची क्षमता नाही, असं म्हटलं जातं. आणि म्हणून हे भावनिक बंध तोडण्यासाठी, नकारात्मक बंध तोडण्यासाठी आणि आपल्या हृदयाची, हृदय चक्राची जपणूक करण्यासाठी, याला ऍक्टिव्ह करण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी, स्वतःचा विकास आणि मग सर्वांचा विकास करण्यासाठी हृदय चक्र, त्यासाठी ही कृतज्ञता. म्हणून आता आपल्याला जेही काही मागायचं आहे ते कसं मागायचं आहे? हृदयापासून मागायचं आहे. आणि मी पुन्हा सांगते की हृदयापासून मागलेली प्रार्थना कधीही कधीही व्यर्थ जात नाही. जर हृदयामध्ये जादू आहे, हृदयामध्ये कृतज्ञतेचा साठा आहे, तर आयुष्य सुद्धा चमत्कारीच असणार आहे. युनिव्हर्सने मला हे दिलं, ते दिलं, ते दिलं. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख वेदना कमी होऊन आपोआपच सुखाच्या ऊर्जा लहरायला लागतील. तुम्हाला आपोआपच समजेल की केवढं सगळं युनिव्हर्सने माझ्यासाठी तयार केलंय. आणि हे समजावं म्हणून आतापर्यंतचे 19 दिवस झालेले आहेत. अगदी पहिलाच दिवस ज्यांचा आहे त्यांना आजचं सेशन नाही समजणार. आजचं सेशन कोणाला समजणार? ज्यांनी 20 दिवस स्वतःमध्ये बदल घडवून आणलेला आहे. बरोबर?
तो हळवा कोपरा त्यांचा जागृत होईल ज्यांनी 19 दिवस कुठेतरी व्रत केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला स्वतःला सिद्ध व्हायचं आहे आणि प्रेम द्यायचं आहे, प्रेम घ्यायचं आहे. जर प्रेम घ्यायचं आहे तर अगोदर काय करावं लागेल? प्रेम द्यायला शिकावं लागेल. आणि प्रेम देण्यासाठी काय आहे? तर आपल्या हृदयामध्ये तो कृतज्ञतेचा भाव असावा लागणार आहे. किती इच्छा आहेत तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये मला सांगा. किती इच्छा आहेत? ती प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याच विचारांमध्ये आहे. तुमची इच्छा केवढी मोठी असू देत, जो विचार तुम्ही करता ना की मला हे हवं आहे, जो विचार तुम्ही करता मला हे हवं आहे, ती प्रत्येक गोष्ट ज्या अर्थी विचारात येते त्या अर्थी प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. फक्त गरज आहे हार्ट चक्र छान ओपन असण्याची. जसं हार्ट चक्र ओपन असेल, जो कृतज्ञतेचा, प्रेमाचा, सद्भावनेचा भाव स्वतःमध्ये असेल, सायन्स आहे, तरच क्राऊन ओपन असेल. क्राऊन ओपन असेल म्हणजे मोठ्या प्रमाणात ऊर्जावान तुम्ही व्हाल. आणि मग तुम्हाला माहिती आहे की त्या आलेल्या ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक ऊर्जेचा कसा कसा वापर करायचा तुम्हाला सगळंच माहिती आहे ना. म्हणून आपण युनिव्हर्स सोबत जुळलेल्या सगळ्या सदस्यांसाठी आवर्जून कृतज्ञतेची जादू, द सिक्रेट हे सेशन घेतले आहेत, की मलाच माझ्या आतला आवाज ओळखायचा आहे उत्कृष्टपणे आणि पुढे जायचं आहे. कसं ते हृदयावरचं गाणं म्हटलं की कसं छान वाटतं. म्हणजे काय, तर आपण त्या दुःख वेदना विसरून जातो आणि आनंदाच्या भावामध्ये जातो. जेवढं आनंदाच्या, सकारात्मकतेच्या भावामध्ये तुम्ही असाल, स्वीकाराच्या, कृतज्ञतेच्या भावात असाल, तेवढं हे ब्रह्मांड भरभरून ऊर्जा देणार. ब्रह्मांड भरभरून ऊर्जा देणार म्हणजे काय, तर माझ्या स्वतःच्या क्षमतांचा विकास होणार. करायचं मग स्वतःला विकासाच्या भावामध्ये टाकायचं आहे. यस. मग आज आपल्याला काय करायचं आहे, तर कृतज्ञतेची जादू. काय? थांब ना दादा 2 मिनिट. तर कृतज्ञतेच्या भावामध्ये आजची कृती काय? आज माझ्या आयुष्यामध्ये काय काय छान छान गोष्टी आहेत. 10 अधिक, यस, आज लिहिल्यानंतर 200 होतील. त्या 10 गोष्टी लिहायच्या आहेत, त्याबद्दल आभार व्यक्त करायचे आहे, बस. आणि अधिक आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, नेहमीप्रमाणे म्हणायचं आहे, लिहायचं आहे. रोजची कृती. दुसरी कृती आहे की आपल्याला आपलं मन आपल्या हृदयाभोवती केंद्रित करायचं आहे. म्हणजे ना, जेव्हाही थँक्यू म्हणू ना, तेव्हा ना अगदी क्षणार्धासाठी हृदयाजवळ लक्ष केंद्रित करायचं आहे. ओके. आणि ज्यावेळी आपण हृदयावर लक्ष केंद्रित करतो त्यावेळी डोळे मिटून मनातल्या मनामध्ये आभारी आहे असं म्हणा. ओके. आभारी आहे. आणि तो भाव स्वतःमधला अनुभव करा. म्हणजे ना, आपल्याला लवकरात टेक्निक दिलाय, आपल्याला लवकरात लवकर आपलं हार्ट चक्र ओपन करण्यासाठी. आभारी आहे, आभारी आहे ना? हा, येस. आणि आपल्या काही खूप जास्त तीव्र इच्छा आहेत का? खूप काही काही मला करायचंय. ज्या महत्वाच्या इच्छा आहेत मोठ्या मोठ्या, त्या इच्छा वाचून हृदयाच्या भोवती लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि पुन्हा म्हणायचं आहे, आभारी आहे. काय हवं आहे? बंगला. आभारी आहे. बंगला डोळ्यासमोर आणायचा. आभारी आहे. ओके. म्हणजे काय, तर आलेली ती आर्त हृदयापासून हाक, ती तीव्र इच्छा आणि ती पूर्ण झाल्याचा तो सुंदर भाव. 2ही गोष्टी करा म्हणजे आपलं मॅनिफेस्टेशन लवकरात लवकर होईल. आणि हे होण्यासाठी ऍक्शन गरजेची आहे. आणि हे ऍक्शन घेण्याची क्षमता हृदयापासून क्राऊन पर्यंत, क्राऊन कडून हृदय ओपन, क्राऊन ओपन, मग क्राऊन कडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण, आणि मग जे काही सुरू होतं ते सगळं ऍक्शन मध्ये यायला लागतं. जसं जसं मॅजिक होतात ते ते तुमच्या लक्षातच येईल. ओके. सगळं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. असं काही नाहीये की बाबा फक्त सांगितलं, असं नाही. आध्यात्मिक ऊर्जेचा त्या पद्धतीनं वापर करण्याचे हे टेक्निक आहेत.
आणि आपला जादूचा दगड. आज रात्री झोपताना जादूच्या दगडाला सांगायच्या आहेत खूप छान गोष्टी, आहे ना? हा. आणि छान गोष्टी सांगून त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आज दिवसभरामध्ये झालेला तो सुंदर उत्कृष्ट असा जो काही प्रसंग असेल तो त्यांना सांगायचा आहे. आजच्या पुस्तकामधलं एक एक चित्र बघा. झाड आहे आणि झाडावर हा हार्ट शेप करलेला आहे. खूप सुंदर असं आहे. हे असं चित्र तुम्ही कोणत्या पिक्चर मध्ये पाहिलं होतं? ते गाणं आहे तुमसे मिलकर, आहे ना? कोणता आहे तो पिक्चर? आठवला गड्या सगळ्यांना? थांबा हं. एक मिनिट. हा. प्यार झुकता नहीं. प्यार जगता नाही मध्ये. अच्छा. तुमसे मिलकर ना जाने क्यों, आहे ना? हाँ. या येस. और भी कुछ याद आता है. तर तो हृदयाचा आवाज त्यांना तो ऐकायला यायचा, आहे ना? म्हणजे आतून त्या तीव्र भावना. ओके. आपल्या आतून जर का एखादा आवाज आला, आतून ती भावना व्यक्त केली, तर ब्रह्मांड त्याला तथास्तु म्हणतं, असं त्याचं या चित्राचा अर्थ आहे. ओके. हा. पुन्हा ते फॅड आणू नका की लगेच झाडावर कोरावं. तर ते आपल्या हृदयावरचे स्पंदन दाखवले आहे. ओके, पीडीएफ टाकते मी. मला हो, पीडीएफ टाकते. तर ते स्पंदन छान हृदयाचे आपल्याला ऐकायचे आहेत. आणि कसं आहे ना, जसं आपलं हृदय चक्राकडे लक्ष केंद्रित होईल तसं ना अगदी ते जे कसे शहारे दाखवले आहे ना आपल्या स्पंदन, जादूचे स्पंदन ते सोनेरी तसे आपल्याला असे उमटत आहेत, अशी पण कल्पना करा. छान. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. त्या थँक्यू सोबत आपल्याला खूप खूप पुढे जायचं आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. अगदी मनापासून धन्यवाद तुमचं सगळ्यांचं. कोणाला काही शेअरिंग करायची आहे? जुनं नवं काहीतरी शेअर करायचं आहे कोणाला? हात वर करा. कोणाला काही बोलायचं आहे प्रेमाने? सुलभा यांनी माईक सुरू केला. ओके. हा. आत्मा नमस्ते सर्वांना. मला जे मी ते करत होते ना तेव्हा आतून असं मला असं रडू आलं. ते कशासाठी ते मला मॅडम जरा सांगाल का? आणि ह्याच्या आधी मला जे होत होतं मी जेव्हा मी करायचे तेव्हा 1 वर्ष माझं परीक्षा चालू होते तेव्हा ते मी स्टॉप केलेलं आणि त्या मेडिटेशनचं. कारण मी एक तास अशी बसू शकत होते आणि मी जात हे होत होतं माझं ब्रह्मांडाची एकरूप होत होतं. पण नंतर 1 वर्ष मी अभ्यास करण्यासाठी थोडा गॅप घेतला, मेडिटेशन कमी केलं. तर ते त्याच्यानंतर मला ना खूप रडायला येत होतं. एक दिवस अशी खूप मी रडली आणि त्याच्यानंतर ते माझं बंदच झालं. मी खूप ते आत्मा माझं असं ते शोधण्यासाठी, तो सुख मिळण्यासाठी खूप आतुरलेलं होतं. पण आज मला परत रडायला आलं. काय माहिती, मला माहित नाही काय ते. जरा ते समजून सांगाल? काय हरकत नाही. रड आला तेव्हा वाईट वाटलं की चांगलं वाटलं? चांगलं वाटलं. ठीक आहे. त्या नकारात्मक भावना निघून जात असतात. ओके. जे काही साठलेलं आहे ते निघून गेलं आणि मग क्लीन झालं. ओके. ओके. मळब निघून गेलं ना. आपण म्हटलं ना की सर्व चिंता, दुःख, वेदना निघून जात आहेत. पण ते निघून गेल्या बस. हं? हं. आहे ना? काय नाही. आणि ना मेडिटेशन करताना भरपूर वेळा रडू येतो. तर आपलं मॅडम प्युरिफिकेशन होत असतं. प्युरिफिकेशन होतं. डोळ्यामधून अश्रू थांबतच नाही, जांभया थांबत नाहीत, रडू थांबत नाही कधी कधी. तर येऊ रात्री द्यायचं, जे होते ते होऊ द्यायचं. एक्सेप्ट. आत्मा मॅडम रात्री झालं होतं मला असं. रात्रीचं मेडिटेशन करताना डोळ्यातून पाणी चाललं होतं असं. एक्सेप्ट. स्वीकार बस, बाकी काहीच नाही. मेडिटेशन करताना जे होते ते स्वीकार करायचं. ओके. हा. एका लेवल नंतर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. एवढं लक्षात घ्या. ओके. मला आज मेडिटेशन मध्ये आलेली जी अनुभूती आहे याचा अर्थ माझ्यासाठी वेगळा असेल, तुम्हाला सेम, कृती 2 सेम असतील. सुषमाला आणि सुलभाला आलेला रडू सेम असेल, लक्षात घ्या. पण दोघांचंही कारण बऱ्याच वेळा वेगवेगळं पण असू शकते. ओके. तुम्ही जसं जसं मेडिटेशन मध्ये एक एक पायरी पुढे करत जाता तसं तसं तुम्हाला तुमचे भाव, मला तेव्हा हे असं असं का झालं होतं, ह्या सगळ्या गोष्टी समजतात. कारण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो.
ओके, मात्र हे होणं नॉर्मल आहे. कधी रडू येईल, कधी हसू येईल. हो ना, छान वाटलं, प्रसन्न वाटलं, त्या गोष्टी आपण लक्षात ठेवत नाही. रडू आलं लक्षात ठेवतो. खूप वेळा खूप आनंदाचा भाव पण आला की नाही आपल्याला? हा, आला की नाही? अनेक वेळा आलाय. तर तो आनंदाचा भाव पण लक्षात ठेवायचा. कारण आपल्या मनाच्या स्थिती आहेत, आतमध्ये जे दडलं आहे ते बाहेर निघणार ना. ओके. खूप छान. कोणी जादूच्या सेशन पासून काही मॅनिफेस्टेशन केलं आहे का? लिहिले कोणी काही? नियमित आपल्या कृती लिहिणं सुरू आहेत? नक्कीच, नक्कीच मिळणार. चेक वटवला जाणार. येस, येस, येस. बरं, आपण आता थांबूया. ओके. आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते सगळ्यांना. नमस्ते. आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते.